100% झोकून देणं काय असतं तर ह्या बाईकडे बघून त्या ठिकाणी मला वाटतं 100% चेहऱ्यावर उत्साह असतो, आनंद असतो आणि कोणतंही काम करण्यात त्या ठिकाणी वेळ द्यावा लागतं, त्याला समर्पण किंवा त्याग त्या ठिकाणी मिळतं। आपल्या घरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कुटुंबामध्ये आता संयुक्त कुटुंब राहिलेलं नाही, विभक्त कुटुंब झालेले आहे। घरामध्ये 2 किंवा 3 मुलं, त्याच्यापेक्षा जास्त मुलं नाहीत, पण ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो 40-50 मुलं त्या ठिकाणी 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत सांभाळावे लागतात। विचार करा आणि आणखी जबाबदारीचं काम आहे, त्यांना शिकवायचं पण आहे, त्यांचा सर्वांगीण विकास पण करायचा आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघायच्या, अडचणी त्या ठिकाणी येतात, पण ह्या सगळ्या त्या ठिकाणी तुम्ही जन्म देणाऱ्या आई आहेत, पण त्या ठिकाणी शिकवणाऱ्या आई आहेत, या भावनेने त्या ठिकाणी काम करतात, याचा आनंद मला त्या ठिकाणी होतो। खूप चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनी त्या शिक्षिका आहेत, त्या चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतात। तुमच्या मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे त्या ठिकाणी चित्रफितीवरून आपल्याला बघायला मिळालं। सगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, कल्चरल फंक्शन, सांस्कृतिक कार्यक्रम। मी तर सांगतो की जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा असा सांस्कृतिक कार्यक्रम होणे नाही याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी आहे। एवढ्या मोठ्या शाळेमध्ये त्या ठिकाणी काम करताना एक गोष्ट आणखी बघायला मिळते की आपल्या शाळेचा मोठा आहे आणि ह्या ग्राउंड मध्ये त्या ठिकाणी शारीरिक गोष्टींसाठी सुद्धा त्या ठिकाणी वाव दिला जातो। या शिक्षिका त्या ठिकाणी त्यांचे विविध प्रकारचे खेळ सुद्धा त्या ठिकाणी घेतात। विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, बौद्धिक विकास झाला पाहिजे, मानसिक विकास झाला पाहिजे, याच्यासाठी त्या ठिकाणी समर्पण वृत्तीने त्या ठिकाणी काम करतात। आणि हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचं हे मुलं माझी आहे। या मंदिरामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला सांगू, मंदिरामध्ये आपण त्या ठिकाणी देवाचा पाय पडतो, पण ह्या मंदिरामध्ये काम करणारा प्रत्येक शिक्षक माझं दैवत काय असेल तर माझे दैवत माझे विद्यार्थी आहेत, त्यांची पूजा मला करावी लागेल आणि त्याचं फळ नंतर मला त्या ठिकाणी मिळणार। या शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा माझं दैवत आहे आणि ह्या दैवताची पूजा आम्ही त्या ठिकाणी करतो आणि ही पूजा करताना त्यांचा त्या ठिकाणी विकास व्हावा, ते यशस्वी